तुम्ही सांगितलं असेल ना यांना? वहिनी, का वागताय तुम्ही माझ्याशी असं? काय वाकडं केलं हो मी तुमचं, की तुम्ही सतत सतत यांच्या मनात माझ्याबद्दल असं विष कालवायचा प्रयत्न करताय? तुम्ही राजश्री वहिनींना भेटलात का? फोटो मी काढले. मी काढलेत फोटो आणि लांबून काढले म्हणून मला काही ऐकू नाही आलं. जर जवळ असते ना तर व्हिडिओत काढला असता बघ. या घरच्या गोष्टी आहेत या, त्याच प्रेशर तुम्हाला कशाला? तुम्ही जा, सांभाळून जा आणि पोचल्यावर यांना मेसेज करालच तुम्ही. बाळाला आशीर्वाद सांगा आमचा. आई साहेब, तुमची परवानगी असेल तर थोडं बोलू का? बोला की. मला माणसांच्या चांगुलपणावर विश्वास आहे आणि तुमची धाकली सून आणि आमची मेहुणी हिच्याकडे बघितलं की खंडी खंडीने तो वाढतोय बघा. लईच कौतुक आहे तुम्हाला यांचं. नाही, आई साहेबांनी सुद्धा असेल. त्यांना माझ्यासारखं बोलता येत नाही ना. काही कारण आहेत आणि ती खरी बी असू शकते. ती कारण योग्यच आहेत हेमंतराव, योग्यच आहे. तुम्ही अचानकच निघायचं ठरवलं, काही भेटवस्तू आणता आली नाही आणि आम्ही त्यावर काही करू शकत नाही, म्हणून हा आत्मक्लेशाचा पर्याय. आत्म्याचा आवाज ऐकणं आणि त्यानुसार चालणं, आता हेच आमचं भागध्येय. दादासाहेब, अहो, आईचंच हृदय तुमचं समजू शकतो. आईसाहेब, आम्ही फार त्रास देणार नाही तुम्हाला. लवकरात लवकर आम्ही आमच्या बाबूजींच्या सेवेसाठी कायमचं ऋषिकेशला जाण्याचं ठरवलंय. मग काय, दृष्टी आड सृष्टी, आबादी आबाद. नाही दादासाहेब, आईसाहेब, आम्हाला या कलहाचं कारण व्हायचं नाही आणि तुम्हाला त्रास पण द्यायचा नाही. दादासाहेब, घरामध्ये कलह असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणं यात पुरुषार्थ आहे, त्यापासून पळून जाण्यात नाही. तुम्ही असे आत्मक्लेश करून घेण्यापेक्षा ते कलह सोडवता कसे येतील ह्याचा विचार करा. केलंय. हा रणजित भाऊजी, नुसतं थँक्यू चालायचं नाही बरं का. इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुमच्या धाकट्या भावाची काळजी करणारं, या घराची काळजी करणारं अजून एक कोणीतरी आहे, फक्त तुम्ही एकटे नाही आहात. अरे काय चाललंय काय तुमचं? हा, नाही म्हणजे सिद्धी काय प्रसिद्धी काय आणि स्टँड वगैरे काय बोलताय? दादासाहेबांनी असा काय तीर मारलाय काय रे? अगं बेबी मावशी, दादासाहेबांनी सुजितवर आनंद उपकार केलेत. आज सुजित बघ कसा धावत पळत घरी येतो.
केशवराव कुठे सगळे? आहेत ना आतमध्ये नाश्ता करतायत सगळे. बरं सर्वेशना भरपूर नाश्ता केला ना, आज मी पण नाश्ता करणार आहे. होय होय. सुजित भाऊजी, तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता करणार आहे? कुठं आत आहेत का? बर. दाखवायचं होतं मुलांना त्या सहलीत. कसं असतं ते लहान मुलाचं वगैरे हिरमोड होतं ना, ते चेहरे कोमेसतात त्यांचे. तर मॉरल ऑफ द स्टोरीज, त्यांना आज इथं यायला जमणार नाहीये. सॉरी. असं आहे का? त्यांना वेळ नाही. आणि आमचा वेळ, आमच्या वेळेची किंमत तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही दिसत नाही. आईसाहेब, तुम्ही असं प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. ते अहो आईसाहेब, तुमच्या परमिशन शिवाय तिथं लग्नाला पण काय? हा जो सहलीचा प्लॅन होता ना, तो प्री डिसाइडेड होता ना, ते आता कॅन्सल करता येत नाही. महत्वाचं होतं ते. आम्हाला भेटण्यापेक्षा त्या पोराटोरांच्या सहली बिलीचं महत्व वाटलं काय त्यांना? खरं सांगायचं तर हो, त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे साहेब, पण माफ करा. त्या ज्या कोणी आली आहे आणि येतच राहणार. आणि एक दिवस कायमच्या घरात येणार. आडवदम असेल तर. तू काय कालव्याचं पाणी आहे तुला अडवायला? हा, तुझ्यासारख्या माणसांना ना सोडून द्यायला पाहिजे. आणि तसं पण दारावर आलेल्या पांथस्थाला पाणी द्यायचे संस्कार आहेत ढाले पाटलांचे. पांतस्थ पाहुणा. अगं मी होणारी सून आहे ढाले पाटलांची. जा, काय कुटका बिटका असेल तर आण ओळून टाक. शुभ असते असं येणाऱ्या सुनेला ओवाळलेलं. सुनेसाठी आणि घरासाठी. सून आणि तू? हो, डाऊट ठेवूच नको. तयारी करायला घे जा. बोलणी करायला आले आज. काय चाललंय? म्हणजे बायकोला अपडेट करायला सांगा. लय प्रयत्न. आपलं काय ठरलंय? तुम्ही त्यांना काही वाईट साईड बोलायचं नाही. सुजित, हे बघ, या विषयाचा निकाल एकदा लावायचा आहे मला. अहो मग लावा ना भैया साहेब. अरे ही वेळ आहे का ती? हे बघ, आत्ता तरी मी तुला एवढंच सांगू शकतो की गैरसमज होतात. अरे फक्त ते वेळीच दूर व्हायला हवेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की आत्तापर्यंत संजू आणि माझ्या नात्याबद्दल माझ्याच घरच्यांना समजवण्याची वेळ यायची. आता तुमच्याबद्दल संजीवनीला